भिजत घसरत ॲक्सिडेंट बघत आणि नेचरची ब्युटी बघत आपण पोचलो. तर चला न वेळ घालवता चालू करूया आपण महाराजांचं नाव घेऊन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर नमस्कार गाईज, आज मी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग. आज आम्ही चाललो आहे तोरणाला. जे की आहे स्वराज्याचं तोरण. असा हा तोरणा आपण बघायला चाललो आहे. आणि आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण आहे. म्हणजे सकाळचे आता 9 वाजलेत गाईज. आणि हे बघा आपले पोरं अजून येतात. अरे काय आहे, किती वेळ लावला आहे? पटतंय काय तुम्हाला बाहेर? किती वेळ लावला आहे? तर तोरणाला जायला आपल्याला 2 रस्ते आहेत. एक खडकवासल्यामधून आहे डायरेक्ट, एक खडकवासल्यातून रस्ता आहे आणि एक आपण राजगडला जो गेलो तो रस्ता. मग आपण आता चाललो आहे खडकवासल्या रस्त्याकडून, जे की आपल्याला पडतं इथून 60 किलोमीटर पुण्यातून तोरणा. आणि कधी पण तोरणा जायचं असलं तर तोरणा पार्किंग टाका मॅपवरती, तोरणा पार्किंग, मगच तुम्हाला ते रस्ता भेटेल. तर हे बघा आपली गाडी तयार झालेली आहे. आता आम्ही पण तयार झालो आहे. आता चला लवकर बघू आपण कसा आहे रस्ता. आम्हाला पण माहीत नाही रस्ता कसा आहे नक्की. खडकवासला धरणाच्या तिथूनच जायचं आहे आपल्याला. काय सगळे तयार झालेले आहेत आता. बघा कसे आहेत, काढा गाडी चला. पावसाळ्याची पहिली ट्रिप आहे आपली. मला बिडूक वाचला. पावसाळ्याची पहिली ट्रिप आहे. तर बघू आता कशी होते ही. झाली तर पाहिजे चांगली. तर गायज आपली पहिली मान्सूनची ट्रिप आपण चालू केली आहे महाराजांचं नाव घेऊन. तर आपण हॉस्टेलला बाय बाय करत जेम रोडची ब्युटी बघत आपण शेवटी पुण्याच्या बाहेर पडलो. जसं चहावरती बिस्किट तरंगतं तसंच आम्ही ह्या चहावरती तरंगत होतो. आणि तेवढ्यात ह्या काकांनी आमचा चहा सांगला. आपण खडकवासल्याला आलो आता. आपण बघू आता खडकवासला पण कसं दिसतोय पावसाळ्यात. बघा धरण, वाव. किती छान दिसते बघा. ते बघा धुकं पूर्ण. जायचं बघा इकडं खडकवासला एवढा मस्त आणि इकडं आता रस्ता पण एवढा मस्त. पावसाळ्यात हीच मजा आहे. पावसात फिरायची मजा वेगळीच असते. आणि त्यात आपण शक्ती घातल्या, रेनकोट रेन पॅन्ट मस्तपैकी. तर आपल्याकडं शक्ती आहे आता. ह्या साईडला धुकं आहे की नाही? ह्या साईडला खडकवासलाच्या मागच्या साईडला धुकं आहे. आणि जर आपण अजून कमी स्पीडने गेलो तर धुकं आहे का माझ्या काचेवरचा फॉग आहे हे मला कळणार नाही आहे. म्हणजे तो सरळ रस्ता सिंहगड फोर्टला जातो. आपण इकडून जायचं आता सरळ. सिंहगड फोर्ट हे आहे. आपण सिंहगड फोर्टच्या बाजूने चाललो आहे. सध्यापर्यंत रस्ता चांगला आहे. बघू आता आपल्याला कुठून रस्ता खराब लागतोय ते. गाईज आता आपण आलो आहे खानापूरमध्ये. आता इथून आपल्याला फक्त 30 किलोमीटर राहिले आहे. म्हणजे जवळ अर्धा रस्ता आपण पार केलेला आहे. आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. आता आपल्याला रस्ता छोटा झाला आहे. आम्हाला वाटत होतं की तो जो मोठा रस्ता आहे तोच कंटिन्यू राहणार आहे. आता असेच बारीक बारीक रस्ते आहेत. झाडाझुडपातनं, ॲमेझॉनच्या जंगलातनं आपण चाललो आहे.
रस्ता पण भारी आहे एकदम. आपल्याला डायव्हर्जन लागलं आता. कुठून येतो असं मध्ये एक आपल्याला डायव्हर्जन लागलंय. तो रस्त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे त्यांनी इकडून रस्ता चालू केलाय. कसलं भारी वाटते ना भिषा. हे भिषा भारी वाटते ना. तोरणा 19 फक्त 19 किलोमीटर राहिलं आहे. जवळ आलो आपण खूपच. पण काहीच रस्ता खरंच चांगला आहे. एक नंबर रस्ता आहे. आणि पाऊस पण जास्त नाही आहे त्यामुळे भारी वाटतं. एकदम नॉर्मल पाऊस आहे एकदम. म्हणजे आपण रेनकोट जरी नाही घालून आलो ना तरी पूर्ण भिजणार नाही असा पाऊस आहे. एकदम बारीक आहे बघा, तुम्ही बघू शकता. धबधबा बघ गायस, धबधबा एकदम बारीक आहे, बारीक. इथून आपल्याला आता खराब रस्ता चालू झाला आहे. सहा किलोमीटर आहे असा पॅच गाईज. 6 किलोमीटर असा पॅच आहे. त्यानंतर चांगला आहे. गाईज मधला पॅच खरंच खराब आहे. चांगलाच खराब आहे मधला पॅच. कुठं ऊन पडते गाईज बघा हा व्ह्यू कसला भारी आहे. हां इथून पण दिसतोय बघा गाईज. एकदम बारीक धबधबा आहे, बारीक आहे. होय कुठं चाललाय, कुठं चाललाय. अरे म्हटलं कुठं चाललाय, कुठं चाललाय. राजगडला चाललाय होय. आम्ही तोरणाला. होय नाही नाही सिरीज कोणती 23 मॉडेल आहे. 23 मॉडेल आहे. 2023 आहे. बायपास मारली बऱ्याचला आहे का तुम्ही. कुठल्या कुठं कुठलं बजाज होय काय. ही नवीन आहे ती मागची. हा ती नव्यातली. चला भाऊंनो सगळं चेंज होणार आहे. यांचे डिस्प्लेवर चेंज होणार. TFT येणार आहे सगळं. होय काय. काय घातलं पण TFT ही. राजगड होईल का. हा दोन्ही होतील का. नाही होत. राजगड तुम्हाला आहे ना, राजगड लय भारी आहे पण राजगड तुम्हाला दिवस घालणार होणार तुम्ही लवकर जावा ना. हा कुठे चाललंय भावांनो. राजगड. जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. चला चला बाय 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 बाय. चला गाईज आपला ब्रेक झालेला आहे. आपल्याला नवीन मित्र पण भेटलेले. ते चाललेत राजगडला, आम्ही चाललोय तोरणाला. चला बसा बाय. अय्यो हे बघ पूर्ण धुकं आहे. सगळं चांगलं आहे फक्त रस्ताच खराब आहे जरा.
ज्या रस्त्याचं आपण कौतुक करत होतो त्याने आपल्याला चांगलंच धडा शिकवला आहे. हा बघा दरी. हो 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 हो, म्हणजे जी नेचरची ब्युटी त्यात फील आहे. पण रस्त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. जरा रस्ता चांगला असता तर अजून भारी वाटलं असतं. पण जाऊ दे, चांगलं आहे आता. रस्ता चांगला दिसतोय आपल्याला पुढं. हा हा, आता रस्ता काय चांगला लागलेला आहे. ओय शपथ गाईस, बघा कसलं सरळच गेलाय. मला तर वाटते डेंजर. सरळच गेलेला दिसतोय असा खाली. उतार आहे ना, खूप खतरनाक उतार होता. डायरेक्ट सरळ. हे तर पण बघा कसलं डेंजर. हे बघा तोरणा राजगड 10 इकडून आता कुठं आहे? तोरणा किल्ला. हे बघ तोरणा किल्ला पायथा 5 किलोमीटर. तोरणा किल्ला आता 5 किलोमीटर राहिला आहे. आणि त्याच्या पायथ्याला म्हणतात की खायला काय भेटत नाही. त्यामुळे आपण इथंच काहीतरी खाणार आहे आता आणि मग आपण जाणार आहे तिकडं. वेल्हे, आपण कायच वेल्हेत पोचलेलो आहे आता. वेल्हे हे एकदम जवळचं गाव आहे तोरणाच्या. वेल्हे मिसळ गाईज. हे बघा आता आम्ही मिसळ मागवले. आता आम्ही मिसळ खातोय. बघा राव मिसळ मिसळच आहे ना आता नक्की. पालक पनीर डोसा. पालक पनीर डोसा आठवते ना तुम्हाला सगळ्यांना. मिसळ आपण खाऊन बघू आता. भारी भारी म्हणत म्हणत आम्ही मिसळ आणि भेळ दाबून खाल्ली, जसं की आम्हीच तोरण्याची मोहीम करायला आलो. सुप्रसिद्ध साई मिसळ. तोरणाला येणार असलं सांग. तोरणाला येत असाल तरी तुम्ही सांगा, एक नंबर आहे. आवडली ना राव? मिसळ आहे की नाही? भारी होते ना मिसळ. आवडली का तुला पेशा? दादा मिसळ एक नंबर, खरंच आवडली बरं का. पण चाललोय काय तिथून मस्तपैकी. हे जे ह्याच्यावरती जे ड्रॉप्स आहेत ना कॅमेरावरती, ते तुम्ही दुर्लक्ष करा काय, तेवढं तर होणारच आहे. खाली काय दिसत नाही आहे. हे पाण्याचे चटके बसतात, चटकेचे चप 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 चप. बघा हे तोरणा आहे वरती, काय दिसत नाही तोरणा. बघा इथं पार्किंग आहे. त्याच्या पुढे जात नाही का गाडी? कुठे घ्यायचे? टक 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 टक. चला काय आता मस्तपैकी आम्ही गाड्या लावलेल्या आहेत. आता आम्ही चाललोय तोरणाकडे. तिथून आपण गाड्या लावल्या. असा गड आहे बघा, तिकडं गड आहे, दिसत नाही आहे आम्हाला, पण दिसत नाही. तुम्हाला तर काय दिसणार आहे? बघा तोरणा किल्ला हा एवढा सुंदर आहे आम्हाला वाटलंच नव्हतं. आम्ही गड बघायला आलोय का धबधबा बघायला आलोय हे आम्हाला कळत नव्हतं. आणि हेच बघण्यासाठी तुम्ही सेकंड पार्ट नक्की बघा.